विरोचन वाईट, तर विरोचनाच्या पोटी महान भगवत भक्त बळी आणखी नसणारा जन्माला आला, ज्यानं 99 यज्ञ आणखी नसणारे त्या ठिकाणी पूर्ण केले महाराज. 99 यज्ञ. आणि जोही याचक त्याच्या घरी दान मागण्याकरता येईल ना महाराज, दान, त्याची इच्छा आणखी नसणारा माझा बळी पूर्ण करायचा महाराज. कारण बळीसारखा दानशूर या त्रिजगतात पुन्हा दुसरा त्या ठिकाणी कुणीच होणे नाही महाराज. योगायोगानं उद्या रक्षाबंधन आहे. आणि पहा रक्षाबंधनाचा कथा भाग कसा या कथेमध्ये त्या ठिकाणी येतो पहा महाराज. ज्या वेळेस महाराज म्हणतायत की बळीनं 99 यज्ञ पूर्ण केले आणि 100व्या यज्ञाला आणखीन असणारी सुरुवात केली महाराज. अंधकासुराचा वंशज आहे हा. आणि त्यावेळेस 33 कोटी देवांचा राजा इंद्र, त्याला भीती वाटू लागली महाराज. त्यालाच नव्हे 33 कोटी देवाला भीती वाटू लागली. ब्रह्मा विष्णूला सुद्धा भीती वाटू लागली महाराज. आणि सर्व 33 कोटी देव आदी करून ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जात आहेत महाराज. आणि भगवान विष्णूकडे जाऊन साष्टांग नमस्कार भगवान विष्णूला करतायत. आणि विनंती करत आहेत महाराज, जर बळीचा हा 100वा यज्ञ जर पूर्ण झाला तर मग मात्र आपली खैर नाही म्हटले कुणाचीच. पहा बरं कसं शास्त्र आहे महाराज. काय करावं नेमकं. पुण्य जरी करायला गेलं आणि ते जर उच्च कोटीचं जर पुण्य झालं तर ते सुद्धा पूर्ण तुम्हाला जाऊ देत नाहीत महाराज. तेही कोण? देव. तुम्ही आम्ही द्या सोडून, म्हणून तर तुम्ही आम्ही असं करतो महाराज. म्हणून तर काही लोक सत्कार्यामध्ये सुद्धा अडथळा त्या ठिकाणी निर्माण करतायत महाराज. का करतायत? ते सहज म्हणून जातात देवाने केलंय. हो खरंच केलंय ना महाराज. विष्णूला सांगतायत आणि विष्णू मान हलवतायत महाराज. खरंय म्हटलंय. तुम्ही म्हणतायत ते अंतिम सत्य आहे. जर बळीचा 100वा यज्ञ पूर्ण झाला मग खरंच म्हटले कुणाचीच खैर नाही. कारण तोच या विश्वाचा त्या ठिकाणी अधिपती होईल. विष्णूला सुद्धा भीती वाटू लागली महाराज. तर या बाकीच्या देवाची काय कथा आहे हो. तोच अधिपती होईल म्हटले. मग काहीतरी करावं लागतंय. म्हणून माझ्या भगवंताला युक्ती सुचल्याने माझ्या भगवंतानं ठरवलं महाराज की आता वामन अवतार घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून काही अडचण नाही म्हटले, तुम्ही घाबरू नका, मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो. म्हणून माझ्या भगवंतानं वामन अवतार धारण केला महाराज. वामन अवतार बटुक वेश आहे. अगदी छोटासा लहान बाळासारखा बटुक वेश आहे. काकेमध्ये त्या ठिकाणी झोळी आहे. डोक्यावर त्या ठिकाणी छत्री आहे. आणि महाराज अशा प्रकारचा बटुक वेश धारण करून भगवान वामन ज्या ठिकाणी बळीचा यज्ञ चालू आहे ना महाराज तिथे येतात. बळीनं पाहिलं महाराज दुरूनच. आज कुणीतरी दिव्य महापुरुष त्या ठिकाणी
मला दर्शन देण्याकरता येतो आहे. म्हणून यज्ञामध्ये आहुती टाकता टाकता बळी उठला महाराज. आणि भगवंताला आलेलं पाहून बळीला नव्हतं माहित की तो भगवंत आहे. सामोरा आला महाराज. हे भूदेवा, त्यांना वाटलं कोणीतरी ब्राह्मण आहे, मी आपली काय सेवा करू. तुम्ही जे मागाल ते आणखीन असणारी तुमची इच्छा या ठिकाणी पूर्ण केली जाईल. कारण माझ्या दारातून मी कुणालाही विनमुख त्या ठिकाणी पाठवत नाही. हे माझं ब्रीद आहे, बळी म्हणतोय महाराज. त्यावेळेस तेच पाहिजे होतं भगवंताला. म्हटले बळी, मला तुझं धन नको आहे, मला तुझं द्रव्य नको आहे. म्हटले मग काय हवंय देवा आपल्याला. म्हटले काही क्षणापूर्वी मी साधना करण्याकरता एका सदग्रस्ताच्या अंगणामध्ये बसलो होतो, परंतु त्या सदग्रस्तानं, त्या व्यक्तीनं हे बळी मला तिथं बसू दिलं नाही. मला त्यानं तिथून उठून लावलं. म्हणून माझ्या मनामध्ये एक इच्छा प्राप्त झाली. माझ्या लक्षामध्ये तू आला. म्हटले समोर, माझ्या डोळ्यासमोर. चला, आपल्याला लोक साधना करण्याकरता सुद्धा बसू देत नाहीत. का तर आपल्या मालकीची ती जागा नाही ना, देव म्हणतायत महाराज. म्हणून मला तुझ्याकडून दुसरं काही नको आहे. मला साधना करण्याकरता फक्त आणि फक्त 3 पांड अशा प्रकारची जागा हवी, ज्या 3 पांड जाग्यामध्ये बसून मी त्या ठिकाणी साधना करेल. बस एवढंच आणखीन असणार मला तुझ्याकडून दान हवं आहे. तथाच तू म्हटला बळी, काय हरकत नाही. दैत्यगुरु शुक्राचार्य जवळच होते महाराज. त्यांनी पाहिलं 3 पांड ज्या वेळेस माझ्या भगवंताच्या मुखामधून उद्गार बाहेर पडले, त्यावेळेस दैत्यगुरुच्या लक्षामध्ये आलं की हा कुणी साधा सुद्धा ब्राह्मण बुवा नसून हा चक्र चालक ज्याला म्हणतात, असा हा विश्वाचा मालक छलिया विष्णू आणखीन असणार आहे. हे दैत्यगुरुच्या ज्या वेळेस लक्षामध्ये आलं, त्यावेळेस ते उठून उभा ठाकले आणि बळीला सांगू लागले, बळी, याची इच्छा पूर्ण करू नको. याला 3 पांड जागा आणखीन असणार देऊ नको. अरे ओळख. म्हटले हा नेमका कोण आहे ती. त्यावेळेस बळीनं सांगितलं, महाराज आता उपयोग नाही. म्हटले कारण का, आता माझा शब्द गेलाय. आता मी त्यांना वचन दिलंय. म्हणून ते कुणीही जरी असले तरी त्यांची इच्छा पूर्ण करणं हे माझं आद्य त्या ठिकाणी कर्तव्य आहे. कारण तो कुणीही जरी असला, परंतु आज माझ्या दारात याचक म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे आणि माझं आद्य कर्तव्य आहे याचकाची इच्छा पूर्ण करणं. म्हणून मी कुणाचंही ऐकणार नाही. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं त्याला की हे बळी, यासाठी तुला संकल्प सोडावा लागेल. म्हणून ठीक आहे म्हटले, संकल्प सोडतो. त्यावेळेस बळी संकल्प सोडण्याकरता बळीनं पुढे हात केला. महाराज, हे भूदेवा, टाका म्हटले तुमच्या कमंडलू मधलं पाणी माझ्या हातामध्ये. तुम्ही म्हणताय ना संकल्प सोडा, सोडतो. ते म्हटले हा, पाणी माझं नाही. पाणी कुणाचं घालताय तुम्ही भगवान शंकराला. का सांगतोय मी पहिल्यापासून की पाणी सुद्धा दुसऱ्याचं नकोय महाराज. कारण माझ्या देवाला ते चालतंय जे आपण स्वतः त्या ठिकाणी घेतोय. म्हणून तर शिवजीला सुद्धा
जल आणखीन असणार हे आपल्या अन्नपूर्णा सदना मधलंच त्या ठिकाणी लागतं महाराज. भलं मग ते मी सांगत नाही का 2 दिवसाचं शिळ असलं तरी चालेल, परंतु पाणी सुद्धा फुकटचं नको आहे, दुसऱ्याचं नको आहे. पाणी आपल्या घरामधलंच घ्या, जेणेकरून त्याचं फळ तुमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडणार आहे. म्हणून आज इथं वामन भगवान म्हणतायत माझ्या कमंडलू मधलं नाही, पाणी तुला तुझंच घ्यावं लागेल. मग दैत्य गुरुची झारी होती तिथं खाली, ती उचलली बळी नाही की हातानं, पाणी घेऊ लागला हातामध्ये. बळी काही केल्यानं ऐकत नाही. हे ज्या वेळेस दैत्य गुरुच्या लक्षामध्ये आलं महाराज, त्यावेळेस शुक्राचार्यानं सूक्ष्म वेश धारण केला आणि त्या कमंडलू मध्ये प्रवेश केला महाराज. का तर झारीमधून पाणी बळीच्या हातामध्ये पडू नये. जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी म्हणले आपण बळीला वाचू शकतो. एकदा का त्यानं संकल्प सोडला रे सोडला, मग काही उपयोग नाही. म्हणून चला आपण झारीमध्ये प्रवेश करू. म्हणून दैत्य गुरु शुक्राचार्यानं त्या झारीमध्ये त्या कमंडलू मध्ये प्रवेश केला आणि जिथून पाणी बाहेर पडत आहे ना त्या तोंडाला येऊन बसले असे शुक्राचार्य. पाणी का पडत नाही म्हणून बळीनं एक दर्भशिका घेतली महाराज आणि त्या झारीमध्ये दर्भशिका आणखीन अशी घातली. घातल्याबरोबर दैत्य गुरु शुक्राचार्याचं मुख तिथं होतं महाराजाचं तोंड. जशी काडी घातली दर्भशिका तशी त्यांच्या डोळ्यामध्ये गेली. डोळ्याला म्हणणी भोरी गेला डोळा, अडाला म्हणणी भोरी गेला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला. आंधळा केला, आंधळा केला. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला. आडाला म्हणणे भोरी गेला डोळा, आडाला म्हणणे भोरी गेला डोळा, आडाला म्हणणे भोरी गेला डोळा. महाराज म्हणतायत आड आला म्हणून फोडीला डोळा आणि बळीने शुक्र आंधळा केला. महाराज ज्या वेळेस ती दर्भशिका शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये शिरली आणि महाराज म्हणतायत डोळा फुटला महाराज शुक्राचार्याचा आणि शुक्राचार्य कमंडलू मधून बाहेर पडले. बळी चांडाळा मी तुला सांगितलं होतं की संकल्प सोडू नको. अरे तू ओळखलं नाही, जो 3 पांड जागा आणखीन असणारा तुला मागतोय तो दुसरा तिसरा साधा सुद्धा कुणीही ब्राह्मण नसून तो साक्षात विष्णू आणखीन असणारा त्या ठिकाणी आहे. परंतु ऐकलं नाही म्हटले तू माझं. जा म्हटले आता खूप मोठ्या संकटाला आणखीन असणार तुला सामोरं गेल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं म्हटले आणि दैत्य गुरु शुक्राचार्य निघून जात आहेत. महाराज आंधळे झाले ते एका डोळ्यानं आणि इकडं ते बाजूला
सरकले कीच हातामध्ये पाणी पडलं महाराज. आणि पाणी पडल्याबरोबर बळीनं संकल्प केला की मी माझ्या या राज्यामधील 3 पान आणखीन असणारी जमीन या भूदेवांना, या ब्राह्मण देवाला आणखीन असणार दान करतोय म्हणून संकल्प सोडला. आणि मग बळीने आणखीन असणार दोन्ही हात जोडले महाराज. आणि भगवंताला, त्या भूदेवाला, त्या वामन भगवंताला विनंती केली की महाराज घ्या म्हटले आता 3 पान जागा, जिथं तुम्हाला हवी तिथं घेऊ शकता. त्यावेळेस महाराज म्हणतायत, सनत कुमारजी असं सांगतायत महाराज की माझ्या वामन भगवंतानं एका पांडमध्ये, एकाच पावलामध्ये सर्व पृथ्वी त्या ठिकाणी आटून गेली. एवढा पाऊल झाला महाराज त्यांचा. दुसऱ्या पावलामध्ये पूर्ण आकाश. आणि मग बळीला प्रश्न केला, बळी 2 पावलामध्ये त्या ठिकाणी पृथ्वी आणि आकाश त्या ठिकाणी व्याप्त झालंय, सांग म्हटले आता 3रा पाऊल कुठं ठेवू. तोही महादान सुरू होता महाराज. आता जो 99 यज्ञ पूर्ण करून 100व्या यज्ञाला जो सुरुवात करतोय तो तरी काही साधा असेल का महाराज. खूप ज्ञानी होता. देवा मी तुझ्या ऋणामध्ये राहणार नाही. 3 पान जागा देण्याचं ठरवलंय ना, दान म्हणून संकल्प केलाय. 2 पांडामध्ये पूर्ण पृथ्वी आणि आकाश व्याप्त करून ठेवलायस. आणि तू म्हणतोयस ना सांग 3रा पाऊल कुठं ठेवू. तर बळीनं आपलं डोकं पुढं केलं महाराज. खाली बसले बळी, दोन्ही हात जोडले आणि हे भगवंता 3रा पाऊल माझ्या माथ्यावर ठेव. आपला जीव आणखीन असणारा त्या ठिकाणी बळीनं भगवंताच्या पायाखाली दिला महाराज. तू का म्हणे बळी, तू का म्हणे बळी, तू का म्हणे बळी, तू का म्हणे बळी. महाराज म्हणताय तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी. याला साधना म्हणतायत महाराज, याला भक्त म्हणतायत, नवे नवे याला दानशूर त्या ठिकाणी म्हणतायत महाराज. ज्या वेळेस बळीनं भगवंताला विनंती केली की हे भगवन 3रा पाऊल माझ्या माथ्यावर ठेवा म्हणून स्वतःचा जीव ज्या वेळेस बळीनं भगवंताच्या पायाखाली देण्याचं ठरवलं महाराज. आणि भगवंत 3रा पाऊल ज्या वेळेस बळीच्या डोक्यावर देऊ लागले तेवढ्यात पाठीमागून आवाज आला महाराज, ए देवा थांब. थांब म्हटल्यावर देवानं पाठीमागं पाहिलं महाराज कोण आहे. तर पाठीमागून
बळीच्या आईनं आवाज दिला महाराज. आणि ज्या वेळेस देवानं बळीच्या आईला पाहिलं, बळीची आई थांब म्हणते, त्यावेळेस सनत कुमारजी सांगतायत महाराज, जो विश्वाचा मालक आहे ना पंढरीश परमात्मा, ज्या वेळेस एका महान पतिव्रतेनं आवाज दिला महाराज, त्यावेळेस महाराज म्हणतात देव सुद्धा थरथर कापू लागले. न जाणो आता बळीची आई मला शाप देते की काय, म्हणून देवाला सुद्धा भीती वाटू लागली महाराज. आणि तेवढ्यामध्ये बळीची आई समोर येते देवाच्या. सर्वप्रथम देवाला साष्टांग नमस्कार करते महाराज. आणि ती बळीची आई देवाकडे हात करून देवाला बोलते, देवा आहो भाग्य माझं, माझ्यासारखी भाग्यवान आज या त्या ठिकाणी प्रथमी तलावर कोण अशी स्त्री असेल की आज जिची कुस त्या ठिकाणी पावन झाली महाराज. ज्या बळीनं माझ्या पोटी जन्म घेतला आणि माझ्या लेकराच्या समोर विश्वाच्या मालकाला येऊन जर भीक मागावं लागत असेल, पदर पसरावा लागत असेल महाराज, तर माझ्यासारखी भाग्यवान या त्रिजगतामध्ये दुसरी कोण आहे. आणि म्हणून ती स्वतःच्या संचिताला धन्यता देऊ लागली महाराज. आणि देवाला सांगते ती, देवा आज आणखीन असणार त्या गोष्टीचं मला ध्यान होत आहे. ज्या वेळेस काळानं माझ्या पतीवर झडप मारली, ज्या वेळेस माझा पती आणखीन असणारा विरोचन मरण पावला, काळाच्या जबड्यामध्ये त्यानं प्रवेश केला, त्यावेळेस परंपरा होती म्हटले, पती मेला की पती सोबत सती जायचं. आणि ज्या वेळेस माझा पती विरोचन मरण पावला, त्यावेळेस मी सुद्धा देवा सती जाण्याकरता निघाले. बळीची आई सांगते महाराज देवाला आपली करुण कहाणी, मी सती जाण्याकरता निघाले. त्यावेळेस आमच्या काही प्रधान मंडळीनं, गावातल्या काही हुशार मंडळीनं मला सती जाण्याकरता विरोध केला. नाही जाता येणार तुम्हाला सती. म्हटले का, राहून तरी काय उपयोग आहे, आणि जगावं तर कोणासाठी जगावं, कारण ही पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे महाराज. म्हणून आणखीन असणार मला जाऊ द्या. म्हटले नाही जाता येणार. म्हटले का जाता येणार नाही, तर सांगू देवा काय सांगितलं माझ्या लोकांनी, की हे राणी साहेब, तुमच्या पोटामध्ये राजा विरोचनाचा त्या ठिकाणी गर्भ आहे, संतान आहे, म्हणून गरोदर असल्यामुळं तुम्हाला सती नाही जाता येत. आणि सर्वांच्या सांगण्यावरून मी नाही सती गेले. परंतु त्या गोष्टीचा प्रत्यय आज मला या ठिकाणी येतोय, आणि आज माझ्या आनंदाला पारावार नाही. माझ्या लेकराचं राज्य केलंय. शेवटी माझ्या लेकरानं आपला जीव तुझ्या पायाखाली त्या ठिकाणी दिलाय, त्याचंही मला दुःख नाही. उलट मला आज आनंद होतोय. आणि ती महान पतिव्रता बळीराजाची आई महाराज वामन भगवंताला सांगते, भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, और ऐसा पुत्र
पैदा किया कि प्रभु पसारे हात. म्हणून हे देवा, आज मला या गोष्टीचा आनंद होतोय की मी बळीराजाची आई आहे, मी बळीची माता आहे. कर्ण सुद्धा द्रवल्या गेलं की कुणासाठी काय करावं लागतंय. म्हणून मी बळीवर अन्याय त्या ठिकाणी करतोय हे देवाच्या लक्षामध्ये आलं महाराज. आणि देवाचा सुद्धा कंठ सद्गदित झाला महाराज. परंतु नाईलाज सर्वांना वचन दिले. आणि मग भगवंतानं तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवला महाराज आणि बळीला पाताळामध्ये घातलं. आणि पाताळामध्ये गेल्याच्या नंतर ज्या वेळेस बळी आता पाताळाचा राजा झाला आणि एकच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे, त्यावेळेस विश्वाच्या मालकानं महाराज, ज्याला वामन भगवान त्या ठिकाणी म्हटलं जातं, त्या देवानं राजा बळीला आणखीन असणार बळीच्या समोर येऊन बळीवर संतुष्ट त्या ठिकाणी होऊन बळी सोबत वामन भगवंताचा संवाद झाला की हे बळी, आज मी तुझ्यावर खूप संतुष्ट आहे, खूप प्रसन्न आहे. बळी, माग, काय हवंय तुला, तू जे मागशील ते आणखीन असणार याच क्षणी तुझ्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडेल. जो 100वा यज्ञ तू चालू केला होता ना, जी मनामध्ये इच्छा धारण करून जो 100वा यज्ञ तू चालू केला होता, ज्याच्यासाठी तू 100वा यज्ञ चालू केला होता, तेही जरी तू आज मागितलं तरी याच क्षणी मी तुझ्या पदरामध्ये ते टाकल. माग बळी. त्यावेळेस बळीला सुद्धा आनंद होतोय महाराज. ज्या राजगादीवर बळी विराजमान आहे ना महाराज, त्या राजगादीहूनच भगवंताला बळीनं सांगितलं की हे देवा, ज्या जाग्यावर तू आज उभा आहेस ना, ज्या जाग्यावरून तू मला म्हणतोयस ना देवा, माग बळी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग देवा मला एकच दी, ज्या जाग्यावर तू आता या क्षणी उभा आहेस त्याच जाग्यावर आजपासून माझा द्वारपाळ म्हणून त्याच ठिकाणी रात्र आणि दिवस त्या ठिकाणी उभा राहा. बस एवढंच आणखीन असणारी माझी इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारचं मागणं मागितलं महाराज. 2 वाजले, आपला टाइम संपलेला आहे, परंतु उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आणखीन असणार महाराज, जिला आपण तिन्ही मातापैकी जगन्माता लक्ष्मी जिला आपण म्हणतो, ती लक्ष्मी ज्या वेळेस देव आणखीन असणारा बळीनं द्वारपाळ म्हणून आपल्या पाताळ भुवनामध्ये देवाला ठेवून घेतलं, वैकुंठ भुवन रिक्त झालं ना महाराज. या सृष्टीचं एक चक्र त्या ठिकाणी बंद पडलं महाराज. म्हणून सर्व देव मिळून आणखीन असणारा माता लक्ष्मीकडे येतात आणि लक्ष्मीला विनंती करतात की काहीही करून जी भगवंताची जागा आणखीन असणारी रिक्त आहे, ती जागा आणखीन असणार त्या ठिकाणी भरून काढण्याचं कार्य हे माते आता तुझ्या वाचून दुसरं कुणीही करू शकत नाही. म्हणून त्यासाठी अशा प्रकारची स्तुती आणखीन असणारे 33 कोटी देव ब्रह्मदेव जगन्माता लक्ष्मीची करू लागले महाराज. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जगन्माता लक्ष्मी, हे राजा बली,
या विश्वामध्ये मला दुसरं कुणीच नाही, म्हणून मला आणखीन असणार तुझ्या या नगरीमध्ये स्थान दे, जागा दे, आणि तू सांगशील ते काम कार्य आणखीन असणार त्या ठिकाणी मी करील. आणि म्हणून ठीक आहे म्हटले बळी. आणि म्हणून मग पहा, तिला झाडायचं काम दिलं महाराज. जगन्माता लक्ष्मीला झाडण्याचं कार्य दिलं. ती म्हटली झाडू, रक्षाबंधन येईपर्यंत झाडू. आणि मग ज्या दिवशी रक्षाबंधन येईल त्या दिवशी आपण आणखीन असणार बळीकडे मागणं मागू, असा विचार माझ्या माता लक्ष्मीने केला. आणि बराच काळ राजा बळीच्या महालामध्ये झाडण्याचं कार्य त्या ठिकाणी माता लक्ष्मीने केलं. पहा कुठपर्यंत, तर ती उद्याची तिथी आहे महाराज, ज्याला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं, ज्याला रक्षाबंधन अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी जगन्माता लक्ष्मीनं बळीराजाच्या समोर येऊन अनेक शब्दामध्ये बळीचं त्या ठिकाणी स्तवन केलं की हे दादा, हे बळी, या उभ्या आयुष्यामध्ये आणखीन असणारा मला कुणीच त्या ठिकाणी अशा प्रकारचं बंधू प्रेम माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नाही. म्हणून एक धागा हातामध्ये घेऊन आली महाराज ती. आणि तो धागा तिनं सर्वप्रथम बळीच्या हातामध्ये त्या ठिकाणी बांधला महाराज. आणि ज्या वेळेस विश्वजननी जगन्माता लक्ष्मी बळीच्या हातामध्ये तो धागा त्या ठिकाणी बांधते, त्यावेळेस बळीनं सुद्धा, त्याला माहित होतं का ही लक्ष्मी माता आहे म्हणून? नाही महाराज, त्याला माहित होतं ही एक आपल्या नगरीमध्ये झाडवणीचं काम त्या ठिकाणी करते आहे. म्हणून त्यानं असं नाही समजलं की ही एक झाडवणी आहे. त्यानं दोन्ही हात जोडले महाराज. हे देवी, आजपासून तू आणखीन असणार ज्या अर्थी तू माझ्या हातामध्ये हा धागा त्या ठिकाणी बांधलेला आहेस, म्हणून आजपासून तू आणखीन असणारी माझी भगिनी त्या ठिकाणी झालेली आहेस. म्हणून सांग, मी तुझ्यासाठी काय करू? ती उद्याची तिथी महाराज, ज्या तिथीवर विश्वाचा मालक बळीच्या त्या पाताळामधून जो काही द्वारपाळ म्हणून होता तो मुक्त झाला. जेल मधून जसा एखादा आणखीन असणारा आरोपी सुटावा महाराज, तसं भगवंत म्हणतोय मी माझ्या बळीविषयी आरोपीचं काम केलेलं होतं महाराज. म्हणून ती उद्याची महान अशा प्रकारची तिथी आहे. म्हणून महाराज म्हणतायत की बळीने सुद्धा हात जोडले आणि हे देवी, सांग मी तुझ्यासाठी काय करू? तू जे मागशील ते आणखीन असणार मी त्या ठिकाणी तुझ्या पदरामध्ये देईल. माग, जे मागशील ते आणखीन असणार तुला मिळून जाईल. त्यावेळेस माता लक्ष्मीने सांगितलं, दादा खरंच दे.